पोपट आहे हेच सांगणं आहे ना? आता बघ हा पोपट तुमचं सगळं उघड करेल. बोलका बोल आता पण सांगायचं काय आणि चाललंय काय? पंजाबच्या सुभेदारांसुद्धा तुम्ही थोडी पत्र नाही लिहिली? आपला दोस्त अहबाबशी पत्रव्यवहार करणं म्हणजे गुन्हा आहे काय? असं का? सुलतानात सुद्धा सणकीशिवाय ताकदीचा वेळा म्हणणं म्हणजे गुन्हा नाही? दौलत खानास विद्रोहासाठी भडकवणं म्हणजे गुन्हा नाही? का आपला सिकंदर सुलतान मरहूम या नाचीजला आणि दौलत खानाला मान मराठा दिला. आम्ही दोघं तुमचे खरे वफादार आहोत आता. असं यासाठी तो आज दरबारामध्ये नाही आला. वफादारी जिताने के लिए आपला पाची बेटा दिलावर खानला पाठवून दिला. जर तो वफादार आहे तर मग स्वतः यायला का कतरत आहे? हुजुरियाना माझ्या वालिद साहेबांची तब्येत खराब आहे, पण स्वतः यायची भीक केली त्यांनी. तरी हकीम म्हणाले जायचं नाही म्हणून. आम्ही बिमारीची वजह चांगली जाणत आहे यांची. इथल्या भयानक पोट खराब झाला असावं ना त्याचं. हिचं भांड फुटलं मग काय होईल म्हणून. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंच ना आता की गदारांना काय सजा होते ती. तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस. दिसलं झाले जीव जीव तर जा आणि मग सांग तुझ्या बापाला तू. शिवाय मिया बुवाच्या वाईट परिणामाची खबर पण द्यायची. चल खेळ तुझा आता संपणारे विश्वासघातकी. जा घेऊन या हरामखोराला बघू आणि त्या टाकून काही खाण्यामध्ये चालू दे तिथे. इब्राहिम तुझा रस्ता खरंच अतिशय चुकतोय. अशा तऱ्हेने तुझ्या बापाने केलेल्यावर पाणी फेरून टाकशील याचा परिणाम खूपच वाईट होईल इब्राहिम. हुजूर मला इजाजत द्या. अरे पण जायचं कशाला? तुझ्यासाठी सूचना आहेत काही? मग सांग ह्याने काय करायचं? सुलतानांनी मेवाडच्या राणा सांगाला मस्त धडा शिकवायचा फैसला केलाय. हुकूम द्याल तर याच वेळेस मी फौजेसमोर कूच करण्यासाठी तयारपणे फौजेची निगराणी मी करेन स्वतः. हुजूर हे काय? तू तुझ्या तमाम फौजी घटवणीच्या बाजूने कूच करून दे. मग माखनच्या हुकमाप्रमाणे पुढे जायचं तू. हुजूर हे बरोबर नाही की मी माखनच्या हुकमाप्रमाणे लढावं. बरं होईल की सुलतान तू पण त्या हरामखोर बुवासारख्या बोलायला लागलास. साकी माफ हो हुजूर. भारत एक खोज. कोलगेट मॅक्स फ्रेशचा स्पायसीदार ताजेपणा तुमच्यामध्ये उत्साह आहे. कोलगेट मॅक्स फ्रेश 28 ग्रॅम आता फक्त 10 रुपयांमध्ये. भारत एक खोज. सुलतानला बघ तात्याची पुरी नशा चालली. काय माहिती मला कुठे नेलं? जुन्या काही खानावळी जिथे सगळे दरबारी सुद्धा नजरबंद आहेत. हे सर्व बिचारे पूर्वी मरहूम सुलतान सिकंदरला वफादार राहिले. दिलावर खान हा जालिम कुणावरच भरोसा नाही करत. मी पण फैसला केला. कसला फैसला? कदाचित सुलतान मला पण नजरबंद करेल. मी राणा संघाच्या फौजेमध्ये सामील व्हायला चाललोय. शिवाय तू लाहोरला दौलत